चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग. भाजपकडून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. किशोर जोरगेवार यांच्याकडून फडणवीसांची भेट. भाजप 24, ठाकरेंची शिवसेना 6, वंचित 2 आणि इतर 2 या फॉर्म्युलावर चर्चा. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल. ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि इतर नेत्यांसोबत चर्चा. काँग्रेसचेही काही लोक आमच्या संपर्कात. आमचाच महापौर होणार, किशोर जोरगेवार यांचा दावा. बालेकिल्ला कुणाचाही असो, भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू. गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान. तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत, राऊतांचं वक्तव्य. गणेश नाईक, स्वतःला आवरा. आमच्या नेत्यांवर पुन्हा वक्तव्य केल्यास शिवसैनिक काय करू शकतात हे तुम्हाला चांगलंच माहिती. नाईकांनी शिंदेंना दिलेल्या इशाऱ्यानंतर योगेश कदम यांचं प्रत्युत्तर. गणेश नाईक, औकातीत रहा आणि स्वतःचं चारित्र्य साफ करावं. भाजपनं अशा फाटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी. शिंदेंच्या शिवसेनेमधील ज्योती वाघमारे यांचं वादग्रस्त वक्तव्य. शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपनं सन्मान केला. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर संजय राऊत भडकले. तर कोणी प्रशंसा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही, कोश्यारींचं उत्तर. काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतात. काहींच्या काळात कुणाला पद्मश्री मिळालं याबद्दल मी बोलणार नाही. कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतरच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. शरद पवारांबद्दल बोलताना संभाजी भिडेंची जीभ घसरली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड. भिडेंच्या विधानाने नव्या वादाची चिन्ह. अजित पवार यांच्याकडनं पुणे जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांना फोन. दिलेल्या उमेदवाराचं काम करा, अजित पवारांकडनं विनंती. साताऱ्यामध्ये शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार. झेडपी निवडणुकीत मित्र पक्षांचा युतीसाठी प्रतिसाद नाही. 27 जानेवारीपर्यंत युतीसाठी वाट पाहणार, शंभूराज देसाई यांची माहिती. कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या ठाकरेंच्या उपविभाग प्रमुखाचा मृत्यू. बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रेचे वडील उमेश म्हात्रे आणि पोलिसांच्या दबावामुळेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. केडीएमसीमध्ये विरोधी बाकावर बसू, पण भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही. उद्धव ठाकरेंची भूमिका. नॉट रिचेबल नगरसेवकांच्या विरोधात कारवाईचाही इशारा. अंबादास दानवे थोड्याच दिवसामध्ये आमच्यासोबत दिसतील, उदय सामंतांचा दावा. तर सामंतांनी त्यांच्याकडे येण्याची प्रोसेस विस्तृतरित्या सांगावी, दानवेंचा टोला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च. नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्ग ठप्प. 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा.